कीर्तनावरनं गोंधळ पाहायला मिळतोय। संगमनेरमध्ये आता यानंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झालेला आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनामध्ये गोंधळ घातला, हल्ल्याचा प्रयत्न केला। सकल हिंदू समाजाच्या वतीनं मंगळवारी रास्ता रोको करण्यात आला। थोरात समर्थकांचा सुद्धा संगमनेरमध्ये आता मोर्चा निघालेला आहे। संगमनेरमध्ये थोरात समर्थकांची सद्भावना शांती मोर्चा काढलेला आहे। काँग्रेस आणि विविध संघटना या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। हे दृश्य आपण बघतोय। आधी कीर्तनावरनं गोंधळ झाला आणि त्यानंतर हिंदू संघटना रस्त्यावरती उतरल्या, रास्ता रोको करण्यात आला आणि त्यानंतर आता थोरात समर्थकांचा मोर्चा निघालेला आहे। त्यामुळे हा वाद आता तापताना पाहायला मिळतोय। अशी व्यक्ती कीर्तनकार असू शकत नाही। कीर्तनकाराच्या नावाला कलंक असलेली ती व्यक्ती आहे। बिश्नोई गँगचा उल्लेख जर तुमच्या कीर्तनातून होत असेल किंवा नथुराम गोडसेचा जय जयकार होत असेल तर अशा लोकांवर देशद्रोहाचे खटले चालले पाहिजे। मी त्याला कीर्तनकार म्हणणार नाही, पण कीर्तनकाराच्या वेशातला तो जर गँगस्टर असेल तर त्यामध्ये आणि दाऊदमध्ये फरकच नाही। आणि त्याचं समर्थन करणारा जो कोणी आघाडी बिघाडीचा अध्यक्ष असेल ते सुद्धा तितकेच बदमाश आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण खराब करणारी अशी जी प्रवृत्ती आहे यांच्यावर सुद्धा मकोका सारख्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। नथुराम गोडसेचं जाहीर समर्थन करणारा व्यक्ती हा महाराज नाही, हा महाराजाच्या नावाला लागलेला कलंक आहे। तर संगमनेरमधल्या या वादानंतर सुद्धा कीर्तनकार संग्राम बापू हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। नथुराम व्हावं लागेल या वक्तव्यावरती दिलगिरी व्यक्त करण्यास संग्राम बापू यांनी नकार दिलेला आहे। नथुरामाचा अभ्यास करावा, संग्राम बापूंनी जनतेला याबद्दलचा आग्रह केलाय। संगमनेरचा वाद आणखी तापण्याची शक्यता त्यामुळे वाढली आहे। नथुरामबाबत तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याविषयी तुम्हाला पुढारी न्यूजवर दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते का वक्तव्यावर ठाम आहात? नथुरामजी गोडसेंचा हिंदुस्थानानं अभ्यास करावा। कोणतरी जर त्यांना एका विशिष्ट गोष्टीपर्यंतच मर्यादित करत असेल तर जाणत्या तरुणांनी, जिज्ञासू तरुणांनी, उत्सुक तरुणांनी आमच्या संप्रदायातले चारू दत्त महाराज आफळे 2 तास कीर्तन करतात फक्त नथुरामजी गोडसे यांच्या पूर्ण चरित्रावर। जाणत्या तरुणांनी नथुरामजी गोडसे एकदा अभ्यासावं। हिंदू हृदय सम्राट म्हणजे तुम्ही वक्तव्यावर ठाम आहात? नथुरामजी